आणि आता एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून तिढा. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा बैठक. महायुतीतील ठाणे केडीएमसीचा तिढा सुटण्याची शक्यता. संध्याकाळी 5 वाजता भाजप शिवसेनेत अंतिम बैठक. पुण्यातील जागा वाटपासंदर्भात अजित पवार आणि उदय सामंतांमध्ये प्रदीर्घ चर्चा. पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. पुण्यात नवीन समीकरण जुळणार असल्याची शक्यता. पुण्यात कुख्यात गुंड बंडू अंधेकरने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला, तर लक्ष्मी सोनाली अंधेकर ही निवडणुकीच्या रिंगणात. आयुष कोमकर हत्या प्रकरणी अंधेकर न्यायालयीन कोठडीत. सोलापुरात मनसे महाविकास आघाडीसोबत निवडणुकीच्या रिंगणात. पालिका निवडणुकीत 4 पक्ष मिळून 102 जागा लढणार. कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबातली तिसरी पिढी राजकीय आखाड्यात. धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज महाडिकनं भरला मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज. ठाण्यातील वाघळे इस्टेटमध्ये सीसीटीव्हीत कैद बिबट्या. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू. आता एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. मुंबईतील केवळ 2 जागांमुळे वंचित आणि काँग्रेसमधील बोलणी फिसकटणार आहे असे एकूण दिसून येते. घराणेशाहीचा आरोप करत वंचितने काँग्रेसबाबत नाराजी स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहीण देखील निवडणूक लढवण्याकरता इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. मालाड मालवणी इथले वॉर्ड नंबर 33 मधून असलम शेख यांची बहीण आणि वॉर्ड नंबर 34 मधून असलम शेख यांचा मुलगा इच्छुक आहेत. वंचितने पहिल्या 20च्या यादीत दिलेल्या वॉर्डमध्ये हे 2 वॉर्ड देखील आहेत आणि ज्यावर वंचितही आपला दावा करू पाहते आणि ते ठाम आहेत. आता हा वाद कधी मिटेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि वंचितवरती देखील घराणेशाहीचा आरोप करण्यात येतो, त्यामुळे वंचितने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. मुंबईतील केवळ 2 जागांमुळे वंचित आणि काँग्रेसमधली बोलणी फिसकटणार की काय असं दिसून येत आहे. घराणेशाहीचा आरोप करत वंचितने काँग्रेसबाबत नाराजी स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहीण देखील निवडणूक लढवण्याकरता इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. मालाड मालवणीमधले वॉर्ड नंबर 33 मधून असलम शेख यांची बहीण आणि वॉर्ड नंबर 34 मधून असलम शेख यांचा मुलगा इच्छुक आहेत. वंचितने पहिल्या 20च्या यादीत दिलेल्या वॉर्डमध्ये हे 2 वॉर्ड देखील आहेत आणि ज्यावर वंचितही आपला दावा करू पाहते आणि त्यावरती ते ठाम आहे. आणि आता हा वाद कधी मिटेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने आपल्याबरोबर आहेत. सुष्मिता, आधी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला, मग समविचारी पक्ष सोबत घेऊ असं म्हटलं. वंचितशी त्यांची बोलणी सुरू आहे, पण केवळ 2 जागांवरनं ही चर्चा फिसकटू शकते. काय तपशील याबद्दल? खरं तर घराणेशाहीचा आरोप वंचितनं या महत्वाच्या मुद्द्याला पुढे मांडताना केलेला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या कुटुंबियांसाठी काँग्रेसनं पहिल्या टप्प्यामध्ये वंचितनं ज्या 20 जागांबाबतचा प्रस्ताव मांडलेला होता त्यातील 2 जागांबाबत आडमुठी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितकडनं केला जात आहे. दुसरीकडे आपण सकारात्मक चर्चेत असल्याचं सुद्धा वंचितकडनं म्हटलं जात आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 70 जागांची मागणी वंचितकडनं करण्यात आलेली होती. याचाच अर्थ वंचित सोबत चर्चा करत असताना 20 जागांच्या बाबतीत कुठलीही तडजोड करता येणार नाही अशी भूमिका वंचितनं घेतलेली होती. या चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांकडून 3 प्रतिनिधी हे चर्चेमध्ये सहभागी होते. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत ही चर्चा अद्याप झालेली नाही, परंतु जर 2 जागांवरती काँग्रेसनं आमची मनधरणी केली तर पुढे जाऊन वेगळा विचार करण्याची आम्हाला गरज पडणार नाही अशा पद्धतीची थेट भूमिका ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत वंचितनं घेतलेली आहे. यामध्ये विशेष करून आपण जर बघितलं तर असलम शेख यांच्या मुलाच्या बाबतीत आणि त्यांच्या बहिणीच्या उमेदवारीच्या बाबतीत काँग्रेसनं आडमुठी भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मालाड मालवणीमध्ये वंचितला आपलं प्रतिनिधित्व कायम ठेवणं गरजेचं असल्यानं ही भूमिका घेतली जात आहे.
धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं ठरेना, हो काहीच ठरेना. महायुतीच्या 8व्या बैठकीत युतीवर तोडगा निघालेला नाही. आत्तापर्यंत 7 बैठका कालपर्यंत पार पडलेल्या होत्या. आज 8वी बैठक होती आणि 8व्या बैठकीत देखील याबद्दल काहीच अजून ठरलेलं नाही. आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये या बैठकांच्या म्हणजे एका पाठोपाठ झालेल्या 8 बैठकांच्या सत्रानंतर महायुती होणार की नाही याबद्दल मोठी चर्चा आता सुरू झालेली आहे. पारकर जी आहेत मुंबईचे आमचे निरीक्षक, या सर्वांनी मिळून आम्ही चर्चा केलेली. ऋषिकेश जायस्वाल आहे, हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे, तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा. म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आले. म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि तासभरानंतर जो काही निर्णय मला वाटतं तर पॉझिटिव्हच येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण की ह्या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे, हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे. आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूने करत आहोत. मला वाटतं हा निर्णय झाल्यानंतर तास दीड तासामध्ये आम्ही हे सगळं निर्णय जाहीर करू. म्हणजे आता या क्षणाला युती झालेली नाही, तासाभरानंतर युती होईल. या क्षणाला नाही झालेली, या क्षणावर जे काही डिस्प्यूट आहे त्या डिस्प्यूट आम्ही वर पाठवलेलं आहे आणि तास दीड तासामध्ये त्याचा निर्णय अपेक्षित आहे. ठीक.